हॅलो स्टुडंट्स, आपण एसी सर्किट या चॅप्टरची स्टडी करत आहोत आणि आपण टाइप्स ऑफ एसी सर्किट ह्या टॉपिकबद्दल बघत आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण टाइप्स ऑफ एसी सर्किटचे दोन टाइप्स कंप्लीट केलं होतं। म्हणजेच एसी सर्किट जर असेल तर एसी सर्किटमध्ये आपण रेजिस्टन्स लावलं होतं आणि त्यानंतर एसी सर्किटमध्ये आपण इंडक्टर्स लावलं। ज्यावेळी सर्किटमध्ये आपण रेजिस्टन्स लावतो त्यावेळी ईएमएफ आणि करंट हे इन फेज मध्ये असतात। मीन्स ईएमएफ आणि करंट यांच्या मधामध्ये जो फेज डिफरन्स असते तो फेज डिफरन्स हा 0 असते, बरोबर। त्यानंतर आपण सर्किटमध्ये इंडक्टर लावतो त्यावेळी त्या सर्किटमध्ये जेव्हा आपण इंडक्टर लावल्याच्या नंतर ईएमएफ आणि करंट या मधामध्ये π/2 चा फेज डिफरन्स असतो। म्हणजे करंट हा ईएमएफच्या π/2 ने लॅग करतो, म्हणजे π/2 ने मागे असतो, बरोबर। म्हणून आपण म्हणू शकतो की इन ए सर्किट कंटेनिंग अ प्युअर इंडक्टर द अल्टरनेटिंग करंट I लॅगिंग बिहाइंड द अल्टरनेटिंग ईएमएफ E बाय फेज π/2, बरोबर। असं आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये स्टडी केलं होतं। बरं, या आधीच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण इंडक्टन्स घेतलं होतं तर मला सांगा, जेव्हा रेजिस्टन्स लावलं होतं तर रेजिस्टन्सचा R हा करंटला अपोज करतो, अपोजिंग नेचर शो करतो, म्हणून त्याला आपण R लिहिलं होतं। त्यानंतर इंडक्टरमध्ये जो अपोजिंग नेचर शो करतो त्याला आपण म्हणतो इंडक्टिव्ह रिॲक्टन्स आणि त्याला आपण XL ने डिनोट केला होता। आठवत असेल, त्याला आपण XL ने डिनोट केलं होतं, ज्याची व्हॅल्यू आली होती ω/L, बरोबर। पण या आधीच्या व्हिडिओमध्ये याचं मी SI युनिट सांगायला विसरलो होतो, तर लक्षात ठेवा SI युनिट ऑफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा असतो, SI युनिट असतो याचं काय असणार रे SI युनिट? तर मला सांगा, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स हा रेजिस्टन्स सारखा काम करतो, म्हणून याचा SI युनिट असतो ओहम। काय असतो? ओहम। काय लक्षात? बरं, आता आपण या व्हिडिओमध्ये या टॉपिकचं म्हणजे जो टाइप सुरू आहे त्याचं थर्ड टाइप स्टडी करणार आहोत। काय स्टडी करणार आहोत आपण? थर्ड टाइप ऑफ एसी सर्किट, बरोबर। आणि थर्ड टाइप मध्ये आपण आता या ठिकाणी फर्स्ट टाइप मध्ये रेजिस्टन्स कनेक्ट केलं, सेकंड टाइप मध्ये इंडक्टर कनेक्ट केलं, थर्ड टाइप मध्ये काय कनेक्ट करणार इथे? कॅपॅसिटर। काय कनेक्ट करणार आहोत? कॅपॅसिटर। आणि कॅपॅसिटर कनेक्ट केल्याच्या नंतर आपण याला फाइंड करू की ईएमएफ आणि करंट काय असेल। जसं आपण या आधी दोन टाइप स्टडी केलं त्यासारखंच हा सुद्धा टाइप आहे, ज्यामध्ये आपण कॅपॅसिटरची स्टडी करणार। कॅपॅसिटर कनेक्ट करून करंट आणि ईएमएफच्या मध्ये काय डिफरन्स असतो किंवा काय चेंजेस येतात ते आपण बघणार आहोत। क्लियर? ओके, तर बघा बरं काय म्हणतात। सो कन्सिडर अ एसी सर्किट अँड कंटेनिंग अ कॅपॅसिटर ऑफ अ कॅपॅसिटन्स C। एक एसी सर्किट कन्सिडर केलं, ज्याच्या आतमध्ये काय लावलेलं आहे रे? कॅपॅसिटर, ज्याचा कॅपॅसिटन्स किती आहे? C। द अल्टरनेटिंग ईएमएफ इज अप्लाइड अक्रॉस द कॅपॅसिटर। कॅपॅसिटरच्या अक्रॉस मध्ये आपण काय लावलं आहे? अल्टरनेटिंग ईएमएफ। आणि या अल्टरनेटिंग ईएमएफ चा इक्वेशन असतो, तुम्हाला माहित आहे, E0 sin ωt। इक्वेशन नंबर 1। या अल्टरनेटिंग ईएमएफ मुळे अल्टरनेटिंग करंट फ्लो होणार। आता तुम्हाला कॅपॅसिटरवर अल्टरनेटिंग करंट फ्लो झाला तर तुम्हाला कॅपॅसिटरचा कन्सेप्ट आठवावा लागेल, जो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर मध्ये स्टडी केला होता। ज्यावेळी लक्षात ठेवा करंट फ्लो होणार म्हणजे याचा अर्थ इथे पॉझिटिव्ह चार्ज डिपॉझिट होणार आणि या ठिकाणी निगेटिव्ह चार्ज इंड्यूस्ड होणार आणि या मधामध्ये करंटमुळे या मधामध्ये पोटेन्शियल डिफरन्स तयार होतो, बरोबर। अरे पण मला सांगा, हा ईएमएफ अल्टरनेटिंग आहे म्हणजे करंट अल्टरनेटिंग आहे, म्हणजे पहिल्या हाफ सायकलला करंट फ्लो होणार पण दुसऱ्या हाफ सायकलला करंट रिव्हर्स होणार। कारण एका कंप्लीट सायकल मध्ये एक हाफ सायकल मध्ये करंट पॉझिटिव्ह तर हाफ सायकल मध्ये करंट कसा असतो? निगेटिव्ह। म्हणून पहिल्या हाफ सायकल मध्ये करंट फ्लो होणार तर दुसऱ्या हाफ सायकल मध्ये करंट काय होणार? रिव्हर्स होणार। म्हणजे याचा अर्थ पहिल्या हाफ सायकल मध्ये हा कॅपॅसिटर चार्ज होणार तर दुसऱ्या हाफ सायकल मध्ये कॅपॅसिटर काय होणार? डिस्चार्ज होणार आणि या टाइपने ही प्रोसेस चालत राहणार। समजलं? राहील लक्षात? म्हणजे ऍक्च्युअली काय होतं तर करंट फ्लो झाल्यानंतर पहिल्या हाफ सायकल मध्ये करंट चार्ज डिपॉझिट होऊन इथे इलेक्ट्रिक फील्ड तयार होईल आणि दुसऱ्या हाफ सायकल मध्ये करंटचा फ्लो बंद झाल्यामुळे इथे झालेले जे चार्जेस आहेत किंवा इलेक्ट्रिक फील्ड मुळे हा कॅपॅसिटर
काय होणार, वर्क करणार आणि अशा टाईपने प्रोसेस स्टार्ट राहणार. बरोबर. आता मला सांगा, जर ईएमएफ माहीत झालं तुम्हाला आधी काय फाईंड करावं लागेल, करंट. पण डायरेक्ट करंट फाईंड होत नाही. आता बघा कसं होतंय. लक्षात ठेवा, आपण कॅपॅसिटरमध्ये स्टडी केलं होतं की व्होल्टेज इक्वल टू काय होतो, तो व्होल्टेज इक्वल टू होतो चार्ज पर युनिट कॅपॅसिटन्स सी. ऍक्च्युअली चार्ज पर युनिट व्होल्टेज म्हणजे सी होतो, असं आपण स्टडी केलं होतं. सी इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय व्ही. बट मला सांगा, यावरून मी असं लिहू शकतो व्ही इक्वल टू क्यू डिवायडेड बाय सी लिहू शकतो. पण आपल्याला या मधामध्ये व्होल्टेजच्या ठिकाणी कोण आहे, ईएमएफ, म्हणून मी ई इक्वल टू क्यू डिवाइड बाय सी लिहू शकतो. आता मला सांगा, ईएमएफच्या नंतर मला कोण पाहिजे, करंट. आणि करंट कोणामुळे मिळू शकते, चार्जमुळे. म्हणून देअरफॉर मी क्यू फाइंड करणार. क्यू फाइंड करायचं असेल तर सी ला इकडे घेऊन जावं. सी जर इकडे घेऊन गेलं तर ई इंटू काय मिळणार मला, सी. याला जर मी समोर सॉल्व्ह केलं, देअरफॉर क्यू इक्वल टू सी, बरं एक मिनिट, सी इंटू ई मिळणार, असं लिहितो. तर सी इंटू ई आणि ई ची व्हॅल्यू काय आहे, ई नॉट साइन ओमेगा टी. क्यू इक्वल टू सी ई नॉट साइन ओमेगा टी मिळालं. समजलं. बट मला ईएमएफ मिळालं, मला करंट पाहिजे असेल तर मला ह्या चार्जला करंटमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर मला माहिती आहे, तुम्हाला पण माहिती आहे की द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड ॲज करंट. म्हणजे याचा रेट फाइंड करावा लागेल. रेट फाइंड करणे म्हणजे याला डिफरन्शिएट करावं लागेल. आपल्याला काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी ऑन बोथ साइड. दोन्ही साइडला आपण डिफरन्शिएट करणार विथ रिस्पेक्ट टू टी. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी केलं तर इथे काय येणार, डी क्यू डिवाइडेड बाय डी टी अरे येणार. बरं मला सांगा, सी इज द कॅपॅसिटर. कॅपॅसिटर कसा असते, कॉन्स्टंट. कॉन्स्टंट असल्यामुळे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. ई नॉट कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर, तर इथे काय असणार, डी डिवाइड बाय डी टी इंटू साइन ओमेगा टी. डी डिवाइड बाय डी टी इंटू साइन ओमेगा टी. समजलं. सो डी क्यू डिवाइड बाय डी टी म्हणजे काय होतं, द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज पर विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज करंट. म्हणजे आय मिळालं, तर मिळालं. आणि याला लिहिते वेळी सी ई नॉट आहे तर ई नॉट इंटू सी लिहू शकतो किंवा असंच राहू द्या, सी इंटू ई नॉट. आता साईनचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. आणि साईनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, कॉस ओमेगा टी. पण हा तर डेरिव्हेटिव्ह साईनचं झालं, ओमेगा टीचा आणखी डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल. आणि ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह काय होणार, ओमेगा. बरोबर. याला जर मी पुढे लिहिलं तर आय इक्वल टू ओमेगा पुढे लिहितो तर ओमेगा इंटू सी आणि इंटू ई नॉट कॉस ओमेगा टी. बरोबर. सो आय इक्वल टू ओमेगा सी इंटू ई नॉट कॉस ओमेगा टी. इथपर्यंत समजलं काय, समजलं का. याला जर मी थोडंसं सिम्प्लिफाईड करतो म्हटलं तर काय होणार, लक्ष द्या, ही इम्पॉर्टंट स्टेप. ई नॉट ॲज इट इज, ई नॉटच्या मल्टिपाय मध्ये ओमेगा सी आहे, त्याला जर ई नॉटच्या डिवाइड मध्ये लिहायचं असेल तर मला असं लिहावं लागेल, 1 डिवायडेड बाय ओमेगा सी. समजलं. कारण की ई नॉटला ओमेगा सी जर वर जर जाणार तेव्हा ओमेगा सी इंटू ई नॉट होणार. तर ई नॉटच्या डिवाइड मध्येच लिहायचं असेल तर ई नॉटच्या डिवाइड मध्ये 1 डिवाइड बाय ओमेगा सी असं लिहावं लागेल. आणि इंटू मध्ये कोण आहे, कॉस ओमेगा टी. इंटू मध्ये कोण आहे, कॉस ओमेगा टी. चला इथपर्यंत समजलं. सो देअरफॉर आय इक्वल टू ई नॉट डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय ओमेगा सी इंटू, मला सांगा इथे साइन आहे तर इथे पण काय असायला पाहिजे, साइन असायला पाहिजे. म्हणून कॉसच्या ठिकाणी मला साइन जर बनवायचं असेल तर मला काय लिहावं लागेल, अलाइड अँगल. आणि अलाइड अँगल तुम्हाला माहिती आहे, साइन ओमेगा टी साइन पाय बाय 2 प्लस ओमेगा टी. बरं मी तुम्हाला का बरं इथे प्लसच लिहिलं, मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की इंडक्टर असेल तर इथे मायनस यायला पाहिजे फर्स्ट क्वाड्रंट, पण कॅपॅसिटर असेल तर इथे काय लिहायचं, प्लस. हे दोन गोष्टी फक्त लक्षात ठेवा. इंडक्टर असेल तर मायनस आणि कॅपॅसिटर असेल तर इथे काय यायला पाहिजे, प्लस. इंडक्टर असते मायनस का बरं, कारण पुढे मायनस होतं म्हणून.
इथे पॉझिटिव्ह आहे म्हणून इथे काय आलं पाहिजे, पॉझिटिव्ह म्हणजे मला कॅल्क्युलेट करायला चांगलं होईल. क्लिअर. सो देअरफॉर आय इक्वल टू ही जी पूर्ण टर्म आहे या पूर्ण टर्मच्या ठिकाणी मी काय लिहितोय, आय नॉट. काय लिहितोय, आय नॉट इंटू साइन π/2 प्लस ओमेगा टी ला मी लिहू शकतो ओमेगा टी प्लस π/2. समजलं. आय नॉट इंटू साइन ओमेगा टी प्लस π/2. सो हेअर आय नॉट म्हणजेच काय, तर आय नॉट हा कोणाच्या बरोबर आहे रे, तर आय नॉट हा ई नॉट डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय ओमेगा सी या टर्मच्या बरोबर आहे. म्हणजे मी या टर्मच्या ठिकाणी आय नॉट लिहिलो म्हणजे इथे आय नॉट ची व्हॅल्यू ई नॉट डिवाइड बाय 1 डिवाइड बाय ओमेगा सी होणार. ही बरोबर लक्षात ठेवायची. बरं, इंडक्टरच्या वेळी काय होतो, आय नॉट इक्वल टू ई नॉट डिवाइड बाय ओमेगा एल. रेजिस्टन्सच्या वेळी काय होतो, आय नॉट इक्वल टू ई नॉट डिवाइड बाय आर. तसंच कॅपॅसिटरच्या वेळी काय होणार, आय नॉट इक्वल टू ई नॉट डिवाइड बाय 1 डिवाइड बाय ओमेगा सी. याला ते इक्वेशन नंबर 2. समजलं. तर अशा टाइपने आपण हा फाइंड केला. आता मला एक गोष्ट सांगा, फ्रॉम इक्वेशन नंबर 1 अँड फ्रॉम इक्वेशन नंबर 2 तुम्हाला काय चेंजेस वाटतो, काय वाटतो. इथे आपल्याला चेंजेस असं मिळतात की इन AC circuit containing pure capacitor, म्हणजे असा AC सर्किट ज्या मधामध्ये काय लावलेलं असेल, एक प्युअर कॅपॅसिटर लावलं असेल. अशा वेळी प्युअर कॅपॅसिटर द अल्टरनेटिंग करंट I इज. सांगा बरं काय होत आहे. दोनही इक्वेशनला कंक्लूड केल्यानंतर एक गोष्ट असं माहिती दिसत आहे की इथे काय आहे ओमेगा टी आणि इथे काय आहे ओमेगा टी प्लस π/2. म्हणजे याचा अर्थ याच्यापेक्षा हा π/2 ने कसा आहे प्लस आहे, म्हणजे याचा अर्थ पुढे आहे. करंट हा ईएमएफ पेक्षा π/2 ने प्लस आहे म्हणजे काय आहे, पुढे आहे. पुढे आहे म्हणजे याचा अर्थ लीड करत आहे. द अल्टरनेटिंग करंट I इज लीडिंग द अल्टरनेटिंग EMF E बाय फेज π/2. समजलं. तर जेव्हा सर्किट मध्ये आपण कॅपॅसिटर लावतो तेव्हा करंट हा पुढे असते कोणाच्या ईएमएफच्या कितीने π/2 ने, आणि जेव्हा इंडक्टर लावतो तेव्हा करंट हा मागे असते कोणाच्या ईएमएफच्या कितीने π/2 ने. समजलं दोघांचा डिफरन्स. अरे क्लिअर झालं. तर अशा टाइपने आपण फाइंड केलं की करंट आणि ईएमएफ यांच्या मधामध्ये काय चेंजेस आहेत, यांच्या फेज मध्ये काय चेंजेस आहेत, आणि त्यामधून आपल्याला कंक्लुजन असं मिळालं की इन एसी सर्किट कंटेनिंग अ प्युअर कॅपॅसिटर. जर एसी सर्किट मध्ये कॅपॅसिटर लावलं जर असेल तर अशा वेळी करंट हा लीड करतो ईएमएफ ला कितीने π/2 च्या फेजने. कितीने π/2 च्या फेजने. इथपर्यंत समजलं काय. अरे समजलं. आता यानंतर आपण काय करावं लागतो रे, तर यानंतर याची फेजर डायग्राम काढावा लागतो. काय काढावा लागतो, फेजर डायग्राम. तर आपण काय काढणार, फेजर डायग्राम. चला लक्ष द्या इकडे काय होतं, फेजर डायग्राम कशी काढायची. बर फेजर डायग्राम बघा. बरं इक्वेशन नंबर 1 E इक्वल टू ई नॉट साइन ओमेगा टी होता आणि I इक्वल टू आपल्याला मिळालं I नॉट साइन ओमेगा टी प्लस π/2. बरोबर. आता बघा यावरून मी फेजर डायग्राम कशी ड्रॉ करतो. फेजर डायग्राम जर ड्रॉ करायची असेल तर मला या टाइपने ड्रॉ करावं लागेल. हा काय झालं y ॲक्सिस आणि हा काय झालं x ॲक्सिस. बरोबर. आणि इथे काय असणार याचं ओरिजिन. मी जे या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की आधी ईएमएफ ड्रॉ करायचं आणि ईएमएफ कधी कोणत्या क्वाड्रंटमध्ये येतो, फर्स्ट क्वाड्रंटमध्ये. तर फर्स्ट क्वाड्रंटमध्ये आधी ईएमएफ ड्रॉ करायचं. हा काय झालं ईएमएफ. याला आपण एक्स ॲक्सिस वर डिनोट करणार ई. इथे लिहिणार ई नॉट साइन ओमेगा टी आणि इथे याची व्हॅल्यू असतो पीक व्हॅल्यू ई नॉट. हा व्हेरी सिंपल आहे, तुम्हाला माहितच आहे. इथे काय येणार ओमेगा टी. क्लिअर. आता करंट I हा E पेक्षा
π/2 ने पुढं आहे. पुढं म्हटलं म्हणजे याचा अर्थ इकडे जर ड्रॉ करायचं असेल तर मागे होणार, पुढं म्हटलं त्याच्या पुढे यायला पाहिजे, मग या साईडला येणार, या साईडला येणार. बरं याला आपण कनेक्ट करा, म्हणजे हा कोण करंट आणि 90 डिग्री बघा, 90 डिग्रीने पुढे आहे. हा 45 डिग्री 90 डिग्रीने काय झालं पुढे आहे. कोण करंट, ही याची काय असणार पीक व्हॅल्यू, बरोबर. आणि इथे मला लिहावं लागेल, इथे काय लिहिणार I0 sin ओमेगा टी प्लस π/2, I0 sin ओमेगा टी प्लस π/2. तर अशा टाईपने काय निघणार फेजर डायग्राम निघणार. बघा ना, करंट हा ईएमएफच्या पुढे आहे, कितीने 90 डिग्रीने, प्लस आहे म्हणजेच पुढे. ही झाली याची फेजर डायग्राम. याला काय म्हणतो आपण फेजर डायग्राम. क्लियर. बरं तर इथपर्यंत समजलं असेल. व्हेरी सिंपल कन्सेप्ट आहे. फेजर डायग्राम तुम्ही इझिली ड्रॉ करू शकता, बरोबर. म्हणजे रेजिस्टन्सच्या वेळी एकाच लाईनवर काढायचं, इंडक्टरच्या वेळी ईएमएफ इथेच ठेवायचं, करंट इथे काढायचं आणि कॅपॅसिटरच्या वेळी त्याच्या पुढे काढायचं. आणि यावरून आपण म्हणू शकतो की करंट इज लीडिंग द ईएमएफ बाय फेज अँगल π/2. क्लिअर झालं. बरं तुम्हाला आठवत असेल तर ह्या I0 इज इक्वल टू आपण लिहिलं होतं I0 इक्वल टू E0 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय ओमेगा सी. आठवत असेल म्हणजे आता थोडा 2 मिनिटं आधीच लिहिलं होतं E0 डिवायडेड बाय 1 डिवायडेड बाय ओमेगा सी. बट अकॉर्डिंग टू ओम्स लॉ I0 इक्वल टू E0 डिवायडेड बाय R होतो. मीन्स R म्हणजे रेजिस्टन्स आणि या कॅपॅसिटरच्या वेळी रेजिस्टन्सचा काम कोण करत आहे 1 डिवाइड बाय ओमेगा सी. जसं इंडक्टरच्या वेळी रेजिस्टन्सचा काम करता ओमेगा एल, जो रेजिस्टन्स सारखा काम करतो त्याला म्हणतो आपण इंडक्टरच्या वेळी इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. तसंच कॅपॅसिटर मध्ये जो अपोजिंग नेचरचा काम करतो मीन्स रेजिस्टन्स सारखा काम करतो, जो कॅपॅसिटर मध्ये रेजिस्टन्स सारखा काम करतो त्याला म्हटले जाते कॅपॅसिटिव्ह. काय म्हणतात रे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स, ज्याचा सिम्बॉल असतो XC. काय असतो XC. मग मला सांगा XC ची जर मला व्हॅल्यू लिहायची असेल तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स म्हणजेच 1 डिवाइड बाय ओमेगा सी हा रिॲक्टन्स रेजिस्टन्स ला काम करतात. म्हणजे याचा अर्थ कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सची व्हॅल्यू काय व्हायला पाहिजे 1 डिवाइडेड बाय ओमेगा सी. बरं याला पुढे लिहिलं आपण इक्वल टू 1 डिवाइड बाय ओमेगा म्हणजे 2 पाय FC हो ना. तर XC म्हणजे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स इक्वल टू 1 डिवाइड बाय ओमेगा सी. यालाच आपण 1 डिवाइड बाय 2 पाय FC असं लिहू शकतो. F म्हणजे काय फ्रिक्वेन्सी. F म्हणजे काय फ्रिक्वेन्सी होणार. मग मला सांगा हा जर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स असेल तर याचा SI युनिट काय असायला पाहिजे. जसं इंडक्टिव्ह रिॲक्टन्स रेजिस्टन्स सारखं काम करत होतं मग त्याचा SI युनिट ओहम, तर कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सचा युनिट सुद्धा काय असणार ओहम असणार. काय असणार ओहम असणार, बरोबर. बरं इन डीसी सर्किट फ्रिक्वेन्सी काय असतो 0. आपण मागे याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं. फ्रिक्वेन्सी 0 म्हणजे याचा अर्थ डिनॉमिनेटर पूर्ण 0 आणि 1 डिवाइड बाय डिनॉमिनेटर म्हणजे याचा अर्थ XC ची व्हॅल्यू किती असणार इन्फिनिटी. काय असणार इन्फिनिटी. तर अशा टाइपने आपण काय फाइंड करतो याचं कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. मग मला सांगा XC इक्वल टू 1 डिवाइड बाय ओमेगा सी म्हणजे याचा अर्थ 1 डिवाइड बाय ओमेगा सी च्या ठिकाणी मी काय लिहू शकतो आता XC म्हणजेच I0 इक्वल टू E0 डिवाइडेड बाय XC. ह्या इक्वेशनला मी कसं पण लिहू शकतो. सो देअरफॉर XC जर इकडे जर गेलं तर XC इज इक्वल टू इथे कोण आहे E0. I0 जर इकडे गेलं त्याच्या डिवाइड मध्ये तर मला सांगा मी याला थोडा चेंज केलो I0 डिवाइडेड बाय √2 डिवाइड मध्ये सॉरी E0 डिवाइड बाय √2 डिवाइड मध्ये I0 डिवाइड बाय √2. तर मी याला असं पण म्हणू शकतो की XC इक्वल टू E0 डिवाइड बाय √2 मीन्स ERMS. I0 डिवाइड बाय √2 मीन्स IRMS. काय होणार IRMS लिहू शकतो. तर मी कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्सची याच्यावर डेफिनेशन पण अशी बनवू शकतो की द रेशिओ ऑफ RMS value of EMF to the RMS value of current is called capacitive reactance.
द रेशियो ऑफ RMS व्हॅल्यू ऑफ EMF टू द RMS व्हॅल्यू ऑफ करंट इज कॉल्ड कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. समजलं? अरे क्लिअर? तर अशा टाईपने तुमचं होतं AC व्होल्टेज अप्लाइड टू अ कॅपॅसिटर. अ कॅपॅसिटर. समजलं? अरे क्लिअर झालं? तर AC व्होल्टेज अप्लाइड टू अ कॅपॅसिटर हा थर्ड टाईप होतं. आता आपण तीन टाईपमध्ये एकदा रेजिस्टन्स लावलं, एकदा इंडक्टर लावलं आणि एकदा काय लावलं? कॅपॅसिटर. फोर्थ टाईपमध्ये आपण तीनही डिव्हायसेसला एकाच वेळी लावू, इंडक्टर, कॅपॅसिटर, रेजिस्टन्स. आणि त्यानंतर बघू करंट आणि EMF मध्ये काय चेंजेस होतात. क्लिअर? तो तुमचा फोर्थ टाईप असेल. तर आपण या व्हिडिओमध्ये एकच टाईप घेणार आणि तो म्हणजे थर्ड टाईप घेतलं. तर या व्हिडिओमध्ये आपण कॅपॅसिटर लावल्यानंतर होणारं चेंजेस बघितलं. यानंतरच्या टाईपमध्ये आपण तीनही डिव्हाइसला कंबाईनली कनेक्ट करून सर्किटमध्ये काय चेंज होतात ते बघणार. ओके? तर या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. यानंतरचा जो टाईप आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊ. तिथपर्यंत टेक केअर. बाय.